नमस्कार, समृद्धीज किचन कट्टामध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे मोनॅको चाट। ही रेसिपी एकदम सोपी आणि झटपट अशी आहे। दररोज नाश्त्यासाठी खारी टोस्ट बिस्किट खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर ही नक्कीच चटपटीत आणि बेस्ट रेसिपी आहे। लहान मुले तर खातीलच, पण मोठे सुद्धा अगदी चवीने खातील। चला तर पाहूया कृती। चटपटीत असा मोनॅको चाट करण्यासाठी आपण घेणार आहे कोथिंबीर मिरचीची हिरवी चटणी, सोबत घेणार आहे चिंच आणि खजुराची गोड चटणी, बारीक चिरलेला कांदा, गोल चकत्या केलेला टोमॅटो, इथे आपण बारीक चिरून पण टोमॅटो घेऊ शकतो। सोबत घ्यायचा आहे उकडलेला बटाटा कुस्करून घेतलेला आहे आणि बारीक शेव, नायलॉन शेव पण इथे आपण वापरू शकतो। आता बिस्किट अशा गोड पदार्थापासून आपल्याला काही नमकीन तयार करायचं असेल तर मोनॅकोशिवाय ते अधुरच आहे। इथे आपण एक मोनॅकोचा पुडा घेतलेला आहे आणि त्याच्यामधली बिस्किट आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता प्लेटमध्ये बिस्किट काढून घेतलेली आहेत। आता याच्यावरती एक टोमॅटोची चकती ठेवून द्यायची आहे। आता याच्यावरती कुस्करलेला बटाटा ठेवूया। त्यानंतर घालायचा आहे चिरलेला कांदा। आजचा मोनॅको चाट एकदम चटपटीत असा तयार होणार आहे। एकदा खाल्ला की तुम्ही नक्कीच पुन्हा ट्राय कराल अशी रेसिपी आहे। लहान मुलांना पण आवडेलच, त्यासोबत मोठ्यांना सुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल। खास गोष्ट म्हणजे कमी वेळेत आणि कमी साहित्यात ही रेसिपी तयार होते आणि सगळ्यांना ही आवडते, तर तुम्ही नक्कीच ट्राय करा। आता कांदा टाकून झाल्यावर आपल्याला याच्यावर घालायची आहे कोथिंबीर आणि मिरचीची हिरवी चटणी। ही आपण घरीच तयार केलेली चटणी आहे। या चटणीमुळे या चाटला झणझणीतपणा असा येतो, तिखटपणा येतो। आता आपण घालूया आंबट गोड चवीची चिंच खजुराची चटणी। ही चटणी घातल्यामुळे चाटला आंबट गोडपणा येतो। ही चटणी म्हणजे या चाटमधला महत्त्वाचा पदार्थ आहे, कारण या चटणीमुळे या चाटला तिचा अस्सल स्वाद येतो आणि चाट चटपटीत असा तयार होतो। आता या चाटची चव वाढवण्यासाठी यामध्ये घालायचा आहे थोडा चाट मसाला। शेवटी घालायची आहे शेव, बारीक शेव घालायची आहे। ही शेव आपण फायनल टच देण्यासाठी घालणार आहोत। आता शेवटी सजवण्यासाठी थोडी कोथिंबीर घालून घेऊया। हे ऑप्शनल आहे। चला तर मग खाण्यासाठी तयार आहे चटपटीत असा मोनॅको चाट। एकदम साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे। कमी वेळेत आणि कमी साहित्यात तयार होणारी आहे, पण एकदम स्वादिष्ट आणि चवदार अशी रेसिपी आहे। संध्याकाळी चहाच्या वेळेस असा नाश्ता तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा। चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। तोवर खात राहा आणि एन्जॉय करा।